मित्रांनो, मी नोकरी करत होतो आणि माझा भाऊ पण नोकरी करायचा। माझा भाऊ माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि त्याचे लग्नाचे वय झाले होते, म्हणून आई बाबा त्याच्यासाठी मुली बघत होते। आम्ही एक ठिकाणी घरचे सर्व जण मुली बघायला गेलो। मला पण आई बाबा सोबत चल म्हणाले। आम्ही तिथे पोहोचलो। तिथे सर्व जण आमची वाट पाहत होते। तिथे पोहोचल्यावर त्यांनी आमचे स्वागत केले। आता आम्ही बसून होतो आणि मुलगी पाहण्याची उत्सुकता होत होती। माझ्या आई बाबांना कोणती मुलगी आवडली असेल असा विचार माझ्या भावाचा मनात येत असेल। काही वेळाने मुलगी आणि तिच्या सोबत एक सुंदर अशी दिसणारी अजून एक मुलगी आली। माझ्या भावाने बघितल्यावर त्याला ती पहिल्या नजरेतच आवडली होती, पण नंतर माझी नजर त्या दुसऱ्या मुलीवर होती आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो। ती अप्रतिम दिसत होती। मी तिच्याकडे बघत होतो आणि तिची नजर पण माझ्याकडे होती। पण आहे तरी कोण हाच मला प्रश्न पडला होता। नंतर भाऊ होणाऱ्या वहिनीला बघून लग्नाला हो म्हणाला। मला पण वाटले होते की मी तिला केव्हा भेटेन आणि जर मला वेळ मिळाला तर मी तिच्या सोबत फार बोलेन। भाऊने लग्नाला हो म्हटल्यावर सगळे खुश झाले। त्यांना दोघांना काही वेळ बोलता यावे म्हणून दुसऱ्या खोलीत निघून गेले, पण माझी नजर तिच्याकडून काही हटत नव्हती। काही वेळाने भाऊ आला आणि सर्व बोलणे झाल्यावर साखरपुड्याची तारीख ठरली। आम्ही जाताना मी तिच्याकडे बघून एक स्माईल दिली आणि तिने पण माझ्याकडे बघून एक हलकी स्माईल दिली आणि आम्ही निघालो। तिची आणि माझी भेट साखरपुड्यामध्ये झाली। मी बसून होतो आणि ती माझ्या बाजूला बसली। मी तिला विचारले, तुम्ही वहिनीची कोण आहात? तर ताई म्हणाली, आणि त्या दिवशी आमचे बोलणे झाले। तिचे नाव निधी होते। मी तिच्याकडे बघून म्हणालो, फार सुंदर दिसत आहात तुम्ही। त्या दिवशी आम्हीच बरेच काही बोललो आणि मी तिला माझा नंबर दिला। माझे लक्ष जास्त तिच्याकडेच होते आणि ती पण माझ्याकडे बघायची। आमच्या दोघांच्या पाहण्यावरून आम्हाला समजले होते की आमच्या मनात काय आहे म्हणून। आता साखरपुडा संपला आणि आम्ही जाऊ लागलो तेव्हा ती मला बाय म्हणाली। त्यानंतर 2-3 दिवस तिचा काही रिप्लाय आला नाही, पण त्यानंतर तिचा मेसेज आला। ती मला म्हणाली, मी निधी ओळखले का? मी तिला म्हणालो, हो ओळखले, तुला कसं विसरू शकतो? तर तिने एक हसण्याचा इमोजी पाठवून म्हणाली, इतके तुमच्या लक्षात आहे का? मी तिला म्हणालो, ज्या दिवशी तुम्ही मला पहिल्यांदा दिसले तेव्हापासूनच लक्षात आहे। आणि आता आमचे बोलणे सुरू झाले आणि ते बोलणे आता हळूहळू फार दूरवर जाऊ लागले। आमचे मन जुळू लागले। असे होऊन थोडे दिवस निघून गेले होते। आता ती माझ्या सोबत मनमोकळ्यापणाने बोलत होती आणि आपल्या सर्व मनातल्या गोष्टी माझ्या समोर मांडत होती। मला पण तिच्या सोबत बोलणे फार आवडत होते आणि आमचे मन फारच जुळू लागले होते। आमची भेटण्याची फार इच्छा होत होती, पण आम्हाला वेळच मिळत नव्हता। आता भावाच्या लग्नाचे दिवस पण जवळ आले होते, तसेच आमचे बोलणे सुरू होते। मी तिला म्हणालो, मला तुला साडी घेऊन द्यायची आहे आणि तू तीच साडी नेसून लग्नात येशील? तर ती हो म्हणाली। नंतर मी तिला एक छान साडी ऑनलाईन पाठवली। आता लग्नाचे दिवसाला काहीच दिवस बाकी होते, म्हणून मला कामे थोडे जास्त असल्यामुळे आमचे बोलणे फार कमी व्हायचे। ती लग्नाच्या दिवशी मी दिलेली साडी नेसून आली होती आणि ती फारच सुंदर दिसत होती। मी तिला बघितले आणि म्हणालो, आज तर तू फारच सुंदर दिसत आहे। तर ती लाजली। आम्ही त्या दिवशी सोबतच होतो आणि ती लग्नाच्या दिवशी आमच्या घरी आली, पण पाहुणे असल्यामुळे आम्हाला बोलायला जास्त वेळ मिळत नव्हता। हळूहळू पाहुणे गेले आणि ती पण गेली, पण आता बोलणे कॉलवर सुरू होते आणि आता आम्ही फारच जवळ आलो होतो। एक दिवस मी तिच्याकडे कामानिमित्त गेलो। मला काही वस्तू घरचे सामान आणायचे होते। मी गेलो तर घरी कोणीच नव्हते, फक्त निधी होती। मी तिला विचारले तर म्हणाली, ते एका कार्यक्रम मध्ये गेले आहे, संध्याकाळी येते। मला हे ऐकून फार छान वाटू लागले। मग तिने मला पाणी दिले आणि नंतर चहा आणला। तसेच ती आपल्या खोलीत गेली। मी तिच्या मागे गेलो। आता तिथे आम्ही दोघेच होतो आणि आम्हाला रोखणार कोणीच नव्हते। ती माझ्या सोबत बोलत होती आणि मी तिच्याकडे बघू लागलो। मला पाहून तिला पण माझ्या भावना समजल्या होत्या आणि हळूहळू आम्ही दोघेही आपापल्या पातळीवर आपले प्रेम व्यक्त करू लागलो। मला तर तिच्याकडे बघून पूर्ण अंगात सर्वत्र आग पसरू लागली होती। आता तिची अवस्था फारच बदलून गेली होती। मी माझ्या प्रयत्नात लागलो होतो आणि माझ्या प्रयत्नामुळे तिला फार आनंद येऊ लागला होता।
त्या आनंदात ती मला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होती. आमचा हा पहिला प्रसंग आम्हाला फार दूरवर घेऊन जात होता आणि आम्ही त्या विलक्षण उत्साहात सामावून गेलो होतो. तिचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता आणि त्या चेहऱ्यावर एक आनंदाची अनुभूती दिसत होती. आम्हाला वेळेचे सुद्धा भान नव्हते आणि आम्ही उत्साहात संपन्न झालो होतो. काही वेळाने आमचे वादळ थांबले. तसेच तिने मला जेवण दिले नंतर आणि मी आपल्या घरी आलो. आता आमचे बोलणे नेहमी होत असते. आता आम्ही लग्न करण्याचा सुद्धा विचार केला आहे. गोष्टी आवडल्यास गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.